ते हरू म्हणी नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, तिकडे बस की जा, गर्दीत कोशाल घुस. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या आरंभाला जे काही प्रस्तावना करतात, परिहार देतात, हा परिहार देत असताना श्रीगुरूंच्या समोर आपली नम्रता प्रगट करतात, लीनता प्रगट करतात आणि लढिवाळपणे श्रीगुरूंशी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता बोलत आहेत. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी श्रीगुरूंना म्हणतात, संतांना म्हणतात, माझ्याकडून एक फार मोठा अपराध घडलेला आहे. तो कोणता अपराध असेल तर मी गीतार्थ माझ्या बुद्धीने कवळू पाहत आहे. वास्तविक पाहता हा गीतार्थ म्हणजे काही सामान्य नाही. गीतेचा शब्दार्थ कळणं एका वेळेस सोपं आहे, पण गीतेचा नेमका मतितार्थ काय आहे, भगवंताचं नेमकं मनोगत काय आहे, आणि हे एखाद्या अलंकारिक भाषेत सांगणं, ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट करणं थोडंसं अवघड काम आहे. किती अवघड काम आहे की साक्षात भगवान शंकर सुद्धा आपले हात वर करतात, हरू म्हणे नेनिजे. मला सुद्धा सांगता येत नाही. अनिर्वचनीय असलेलं हे गीता तत्व आहे. देवी जैसे का स्वरूप तुझे, पार्वती मातेला म्हणतात जसं तुझं स्वरूप आहे नित्य नूतन आहे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. म्हणजे भगवान शंकर सुद्धा गीतेची तुलना साक्षात आदिशक्तीशी करतात, भगवतीशी करतात. संपूर्ण जगत सृष्टी निर्माण करणारी ही जगत शक्ती आहे, आदिशक्ती आहे. परमात्म्याची दिव्य असलेली शक्ती जिला माया असं म्हणतात, आणि त्या मायेच्या संबंधाने असं म्हटलंय ती अनिर्वचनीय आहे. त्याप्रमाणे ही गीता सुद्धा अनिर्वचनीय आहे. हिच्या संबंधाने सुद्धा काही बोलता येत नाही. किंवा ही आदिशक्ती जेव्हा सगुण रूपाने प्रगट होत असते तेव्हा भक्तीच्या रूपाने प्रगट होते, साक्षात ब्रह्मविद्येच्या रूपाने प्रगट होत असते. जी आदिशक्ती मोहित करणारी तीच आदिशक्ती सुद्धा आपल्याला बंधनातून मुक्त करण्यास सुद्धा कारणीभूत होत असते. तैशी गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदालिसे. काल आपण ओळी म्हणून आलोय. म्हणजे गीता म्हणजे सुद्धा मंत्र प्रतिपाद्य भगवतीच आहे, साक्षात भगवतीचाच अवतार गीतेच्या रूपाने झालेला आहे. आणि जसं भगवतीचं स्वरूप जे आहे ते नित्य नूतन सांगितलेलं आहे. आपल्या वाङ्मयामध्ये पाहिलं, पुराणामध्ये जर पाहिलं तर ब्रह्म आणि माया याच्यामध्ये कोणताही भेद सांगितला नाही. आदिशक्ती असेल किंवा भगवंताचे सगळे अवतार असतील, हे सगळे अवतार परमात्मा रूपच आहेत, ब्रह्मरूपच आहेत. आणि ब्रह्म जे आहे ते नित्य नूतन सांगितलेलं आहे. परमात्मा जो आहे तो नित्य नूतन सांगितलेला आहे आणि परमात्म्याचं स्वरूप असलेली ही गीता आहे. म्हणून नित्य नूतन म्हणजे काय,
पुन्हा पुन्हा आपण रोज जरी गीता वाचली तर गीतेतून आणखी नवीन नवीन अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. नित्य नवा आनंद त्या वाचन पठनामध्ये आहे, नित्य नवा आनंद त्या चिंतनामध्ये आहे. गीतेवर अनेक टीका झालेल्या आहेत, जवळजवळ 108 टीका आहेत गीतेवर. मोठ्या मोठ्या महात्म्यांनी गीतेचं चिंतन केलंय. आदि शंकराचार्यांनी, आदिगुरु शंकराचार्यांनी चिंतन केलंय, रामानुजाचार्यांनी केलंय, वल्लभाचार्यांनी केलंय, सर्वांनी गीतेवर भाष्य लिहिलंय. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी गीतेवर भाष्य लिहिलंय. परंतु या गीतेच्या श्रवणाचा म्हणा, पठनाचा म्हणा, चिंतनाचा म्हणा, कंटाळा कधी कोणाला येत नाही. बाहेरची लौकिक पुस्तकं आपण एकदा वाचली की वाटतं आता ते सगळं माहिती, आता काय वाचायचंय. पण गीतेचं चिंतन करत असताना, गीतेचं पठन करत असताना त्यात नित्य नवा आनंद मिळतो. मोठ्या मोठ्या माणसांचं, मोठ्या मोठ्या महापुरुषांचं मनोगत आहे. वैकुंठवासी परमपूज्य दुंडा महाराज असं म्हणायचे, मी 60 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली, मला कळली म्हणून सांगितली नाही, मला कळावी म्हणून सांगितली. आणि ज्यावेळेस मी ज्ञानेश्वरी सांगतो त्यावेळेस मला ज्ञानेश्वरीत आणि वेगळा भाव दिसतो. तसं गीतेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला गीतेचा काही वेगळा पैलू, त्या श्लोकाचा म्हणा, पदाचा म्हणा, काहीतरी वेगळा अर्थ आपल्या डोक्यामध्ये स्फुरतो आणि ती गीता माऊली आपल्याला आनंद देऊन जाते. भगवान शंकर म्हणतात, हे पार्वती, जसं तुझं स्वरूप आहे नित्य नूतन आहे, आनंद देणार आहे. साक्षात भगवतीचं स्वरूप जे आहे ते सुद्धा नित्य नूतन आहे. कोणत्याही देवाचं स्वरूप नित्य नूतन आहे, पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. पाहिल्यानंतर कधी विटे ऐसे सुख नवे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. हे जसं देवाच्या बाबतीत आहे तसंच आदिशक्तीच्या देवीच्या बाबतीत आहे आणि तसंच गीतेच्या बाबतीत आहे. पण तुम्ही किती पारायण करा कधी कंटाळा येणार नाही, किती चिंतन करा कधी कंटाळा येणार नाही. म्हणून नित्य नूतन देखीजे गीता तत्व, अशी नित्य नूतन असलेली गीता, गीतेचं तत्व. आणि हे गीता तत्व मी सांगण्याकरता प्रयत्न करतोय. त्यात पुन्हा मराठी भाषेत सांगायचं आहे, त्यात पुन्हा साहित्य सोनियाच्या खाणी. वाचे बर्वे कवित्व, कवित्वे बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा, या अशा पद्धतीने सांगायचं आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके. त्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात थोडंसं हे अवघडच काम आहे. का अवघड आहे म्हटले, त्याचं वर्णन पुढच्या ओळीत केलंय. वाचा पुढच्या ओळी, 72 क्रमांकाच्या ओळी हिचं आपल्याला चिंतन करायचं आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. जया निद्रिताचा घोरू हा वेदार्थ सागरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. जया निद्रिताचा घोरू हा वेदार्थ सागरू. वेदरूपी सागर हा वेद कसे निर्माण झाले तर भगवान परमात्मा निद्रिस्त असताना, क्षीरसागरामध्ये शयन करत असताना, आपल्या योगमायेमध्ये भगवान परमात्मा स्वरूप स्थितीत असताना असं वर्णन केलंय की भगवान परमात्मा हे वेद जे आहेत ते आपल्या सहज लीलेने प्रगट करतात. जसं एखादा मनुष्य झोपला किंवा दिवसा आपण श्वासोश्वास घेतो, श्वासोश्वास घ्यायला आपल्याला काही विशेष प्रयत्न करावे लागतात का? नाही. दिवसा तरी ठीक आहे, समजा श्वासोश्वास घेताना काही लोकांना प्रयत्न करताना दिसतात आपल्या, किंवा आपला श्वासोश्वास तरी आपल्याला कळतो, मी श्वासोश्वास घेतोय.
ह्याचंही आपल्याला भान नसतं. आपण श्वासोश्वास घेतो याचा भान नसतो. बाकीच्या कामं करताना जसं आपण जाणीवपूर्वक करतो, संकल्प करून करतो, मला आता प्रवचनाला जायचं आहे, किती वाजले, गेलं पाहिजे, संकल्प असतो, त्याच्या पाठीमागं क्रिया असतात. तसं मला आता श्वासोश्वास घ्यायचा आहे असा मनुष्य संकल्प करतो का? श्वासोश्वास करता काही क्रिया करतो का? काही नाही. सहज होतो श्वासोश्वास. हा श्वासोश्वास जसा सहज आहे आपला, किंवा एखादा मनुष्य झोपला रात्रीचा, झोपल्यानंतर मनुष्य घोरतो, तर घोरण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न करतो का? तो सहज घोरतो मनुष्य. जास्त थकला असेल तर आणखीन जास्त घोरतो, जास्त जाडजूड असेल तर तेवढा जास्त घोरतो. ज्ञानोबराय म्हणतात, भगवान परमात्मा जे वेद प्रगट करतात ना, तसे सहज लीलया वेद प्रगट करतात. म्हणून लीलेने भगवान वेद प्रकट करतात. म्हणून उदाहरण दिलं ज्ञानोबरायने, जया निद्रिताचा घोर. याचा अर्थ भगवान घोरायला लागले आणि त्यातून वेद प्रगट झाले वगैरे असं काही नाही. भगवान परमात्मा हे जे वेद आहेत, धाता यथा पूर्वम अकल्पयत असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वकल्पामध्ये जे वेद असतात तेच वेद भगवान परमात्मा सृष्टीच्या उत्पत्ती जसेच्या तसे त्या ठिकाणी प्रगट करतात. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोले. अस्य महतो भूतस्य निश्वसितम निश्वसितम एतत् वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वांगिरसः बृहदारण्यकमध्ये आलेला आहे. म्हणजे कल्पारंभी तो परमात्मा वेद आपोआप नकळत चालणाऱ्या श्वसन क्रियेनुसार अभिव्यक्त करतात. म्हणजे कल्पारंभ झाला, सृष्टी उत्पत्ती करत असताना भगवान पहिल्यांदा वेद निर्माण करतात, सहज निर्माण करतात. देवाला त्याच्यात परिश्रम करावे लागत नाहीत. आणि देवाचं हे सहज उत्पन्न करणं कशासारखं आहे म्हणले, जया निद्रिताचा घोरू हा वेदार्थ सागर. सहज म्हणजे अगदी भगवान परमात्मा पोहडलेले असतात क्षीरसागरामध्ये, योग निद्रित असताना सुद्धा भगवान वेद प्रगट करून टाकतात. पण वेद प्रगट करताना भगवंताला काही कष्ट नाहीत, सहज वेद प्रगट झालेले आहेत. नाही नाही, नुसते वेद प्रगट केले का हा वेदार्थ सागरू म्हटले. म्हणजे वेद म्हणजे अर्थाचा सागर आहे. इतके अर्थ वेदात भरलेले आहेत. हो, आपल्याला व्यास महर्षींनी त्या सगळ्या वेदाचे 4 विभाग करून दाखवले. आपण पाहून आलोय. गणपतीचे अवयव सांगत असताना या वेदाचा विचार आपण केलेला आहे. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद हे 4 विभाग त्यांनी केले. तसे तर वेद अनंतावय वेदा म्हटलंय. आणि या वेदात काय काय आलंय तिथे त्याचा आपण विचार सुद्धा केलाय. सामवेदात काय आलं, यजुर्वेदात काय आलं, ऋग्वेदात काय आलं, सगळं आपण विचार ते पाहून आलो. म्हणजे जगात अशी कोणतीच विद्या नाही की जे वेदात नाही. अगदी अथर्व वेदात व्यवहारातल्या सगळ्या विद्या सांगितल्या. म्हणजे व्यवहारातल्या सगळ्या विद्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या अथर्व वेदात आलेल्या आहेत. सगळ्या कला आलेल्या आहेत. 4 वेद आहेत, 4 उपवेद आहेत. आपलं मनुष्याचं आयुष्य चांगलं चालावं याच्याकरता व्यावहारिक आरोग्य असेल, औषधींचं ज्ञान असेल, औषधांचं ज्ञान असेल, हे सगळं वेदात आलेलं आहे. अगदी हे सगळं विज्ञान आपण म्हणतो, गाड्या कशा बनवायच्या, विमानं कशी बनवायची, अमुक कसं बनवायचं, हे सगळ्याचा विचार तिथे वेदात केला आहे. म्हणजे पूर्वीपासून हे सगळं प्रगत शास्त्र आपल्याकडे होतं. आणि अध्यात्मविद्या तर आहेच आहे.
ऋग्वेदाचा विचार पण. मग हा वेदार्थ सागर काय म्हटलेलं आहे? कोणी वेदापासून असे आगळे पाहे पा जाणवेचे नि बळे, कोणी वेदापासून असे आगळे. सांगा बरं, वेदापेक्षा ज्ञान कोणाला जास्त आहे? म्हणून हा वेदार्थ सागर. आणि हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, म्हणजे भगवंताने सहज लिहिलेले वेद प्रगट केले. काही कष्ट पडले नाही देवाला. 4 वेद भगवान परमात्मा अगदी मनुष्य घोरताना जसा सहज घोरतो, अगदी प्रवचनात सुद्धा कधी कधी घोरतो, काही कष्ट नाही त्याला. आणि परत जागा केल्यावर म्हटलं मी कुठं झोपलो होतो, कारण त्याला त्याची जाणीव नाही. त्याप्रमाणे भगवान परमात्मा लीलया वेद निर्माण करतात. तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. आणि असा भगवान परमात्मा जो सर्वेश्वर आहे, म्हणजे सर्व ईश्वरांचा ईश्वर आहे. सर्वेश्वर सर्वांचा ईश्वर आहे. तो हा देवांचाही देव, सर्व सृष्टीचा ईश्वर आहे. आणि असा असलेला ईश्वर सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, तो प्रत्यक्ष अनुवादला. त्याने गीता प्रत्यक्ष सांगितली. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेश. काय सांगायचंय ज्ञानेश्वर महाराजांना याच्यातून हे सांगायचंय, गीतेचा अर्थ करणं, गीतेचा तात्पर्यार्थ सांगणं किती कठीण आहे. भगवान परमात्म्याने सहज वेद निर्माण केले, परंतु ही गीता सांगत असताना मात्र भगवान परमात्म्याने जाणून बुजून सांगितलेली गीता आहे. अर्जुनाचे नि व्याजे अर्जुना करता म्हणून कुरुक्षेत्रामध्ये युद्धक्षेत्रामध्ये अर्जुनांचा मोह जावा याच्याकरता विचारपूर्वक भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सहज प्रगट केलेले वेद त्याचा अर्थ करणं अवघड आहे. तर जाणून बुजून सांगितलेली गीता तिचा अर्थ करणं किती अवघड असेल हे सांगायचं. ज्ञानोबा राय म्हणतात, एक वेळ वेदाचा अर्थ करणं सोपं आहे, कारण वेद सहज प्रगट केलेत भगवंताने. जसे पूर्वकल्पता असतात तसेच वेद इथे असतात. पण इथे मात्र जाणीवपूर्वक तोच काय, तो सत्य प्रतिज्ञा पैजेशी बोलीला स्वमुखे. पैजेशी म्हणजे प्रतिज्ञापूर्वक, बोलीला स्वमुखे आपल्या मुखाने बोललाय आणि प्रतिज्ञापूर्वक बोललेला आहे. काय प्रतिज्ञापूर्वक बोललाय? मी हातात शस्त्र धरणार नाही, पण युक्तीच्या 4 गोष्टी तुला सांगेन. तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. प्रतिज्ञापूर्वक भगवंताने सगळ्यांचा अज्ञान दूर करण्याकरता हा गीता ग्रंथ प्रकट केलेला आहे. बुद्धी पुरस्सर भगवान परमात्मा बोललेले आहेत. आणि तो भगवान परमात्मा सर्वेश्वर आहे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. म्हणून आईसे जे अगाध. पुढची ओळी, जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. आईशे जे अगाध. अगाध म्हणजे गहन. गीता तत्व जास्त गहन आहे, वेदापेक्षा गहन का झालं? कारण जेथ वेडावती वेद. वेद सुद्धा या गीता तत्वाचं वर्णन करण्याकरता, गीतेमध्ये परमात्मा तत्व सांगितले त्याचं वर्णन करण्याकरता वेद सुद्धा वेडे होता. जेथ वेडावती वेद. वेदाला सुद्धा यथार्थ वर्णन करता आलं नाही.
वेदाने सुद्धा वर्णन केलं, पण अतद्व्यावृत्तीने वर्णन केलं. असा परमात्मा नाही, असा श्रुती नेती नेती म्हणती हो. वेद जाणो गेला पुढे मौनावला, वेद वानोनी तवची चांग, जवन दिशे तुझे अंग, मग तया आम्हा मूग एक पांती. वेद सुद्धा वर्णन करतो, परंतु जोपर्यंत परमात्मा स्वरूप यथार्थ दिसत नाही तोपर्यंत वेद वर्णन करतात. सत्यम अनंतम ब्रह्म यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अविशविशन्ति तद् ब्रह्म तद्विजिज्ञासस्व. वेदाने वर्णन केलंय, पण हे सगळं वर्णन जे आहे तटस्थ लक्षण सांगितलं, स्वरूप लक्षण सांगितलं, पण हे परमात्म्याचं यथार्थ वर्णन नाहीये. अतद्व्यावृत्तीनेच हे सगळं वर्णन आहे. असदाची व्यावृत्ती सद म्हणू आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूपायची. त्याला सच्चिदानंद सुद्धा म्हटलं. वास्तविक पाहता ज्ञानोबरायांनी स्वतंत्र प्रकरण लिहिलं अमृतानुभव, सच्चिदानंद पदत्रय निरूपण. तिसरं का चौथं आहे मला वाटतं, 5वं प्रकरण. म्हणजे परमात्मा ह्या तिन्ही पदांचा सुद्धा विषय होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ऐशे जे आगाध जेत वेडावती वेद. म्हणजे वेद सुद्धा त्या परमात्मा तत्वाचं वर्णन करू शकत नाही. गीतेमध्ये जे प्रतिपाद्य सांगितलेलं तत्व आहे त्याचं वर्णन करू शकत नाही. शहाणपणे वेद मुका, तुकाराम महाराज म्हणतात. हा काय शहाणपणे वेद मुका, गोपी कात्या काय म्हणतात, ताटकी. बर. हे असो शब्द ब्रह्मजे बाजे, शब्द मावळलिया निवांत निजे, तो गीतार्थ मराठिया बोलिजे. हा पाड काही ज्ञानोबराय म्हणतात, आणि तो गीतार्थ सांगायचा आहे, मराठी भाषेत सांगायचा आहे, अलंकारिक भाषेत सांगायचा आहे. ते तर अल्पमी मतिमंद काय होय. पण आता मी तर अल्प आहे, ज्ञानोबराय म्हणतात. अल्प म्हणजे सामान्य मनुष्य मी तो अल्प मतिहीन. काय वर्णू तुमचे गुण. आणि त्यात ज्ञानोबराय म्हणतात मतिमंद आहे मी. ज्ञानोबराय जर स्वतःला मतिमंद म्हणून घेतात तर आपण काय म्हणून घ्यावं. मतिमंद म्हणजे माझी बुद्धी कशी आहे, हो. काय आळशी पोशिजे फुका आहे ना कुठेतरी. आणखी ठिकाणी पढेना वाची, हा गुरुवर्णानी मुका, आळशी पोशीजे फुका. हा परी मनी हाती निका सानुरा. पढेना वाचोनी पढेना वाची, ना सेवाही जाणे स्वामीची. ऐशी हा मज ग्रंथाची योग्यता. आता ज्ञानोबराय स्वतःला इथे मतिमंद म्हणून घेतात, बुद्धीने जड म्हणून घेतात. ही ज्ञानोबरायांनी घेतलेली नम्रता आहे. ज्ञानोबरायांना श्रीगुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची, किंवा ज्ञानोबरायांना श्रीगुरूंचं अवधान आपल्याकडे लागावं म्हणून काहीतरी लढवळपणा करायचा आहे असं काहीतरी बोललं. पण ज्ञानेश्वर महाराजांना माहिती श्रीगुरू आपल्याकडे लक्ष देतात. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे असे स्वरूप स्थितीत राहायचे. आणि ज्ञानोबराय असं बोलायला लागले की मग निवृत्तीनाथ महाराज देहावर यायचे, आणि देहावर येऊन बघायचे काय चाललंय, आणि मग म्हणायचे राहू द्या, हे राहू द्या, आता ग्रंथाकडे वळा थोडंसं, आमची कृपा तुमच्यावर आहेच आहे. म्हणून ज्ञानोबराय लीनता घेतात, नम्रता घेतात. काय गुरूंची कृपा येण्याकरता गुरूंच्या जवळ कशी नम्रता असावी, दीनता असावी आपण नेहमी करतो. त्यांच्या कृपेचा वर्षाव चालूच आहे. मग आपल्या कृपा काय येत नाही, आपण खाली वाकत नाही म्हणून ते वरच्यावर निघून जाते. ज्ञानोबरायांच्या आपण जवळ आलो की इथं कृपेचा वर्षावच आहे सगळा आजूबाजूला.
मग आपल्यात ती का शिरत नाही कृपा? आपण इथं आलं तरी मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा अजून अहंकार सुटतच नाही. ती कृपा प्रवेश करण्याकरता जे काही मोकळेपण पाहिजे ते मोकळेपण आपलं होत नाही. मी देह आहे एवढं तरी आहेच की नाही, आणि म्हणून ती कृपा आपल्यात शिरत नाही. 50 वर्ष झाली तरी अजून तसंच आहे, तसंच. कारण घागर पालथी आहे, ती घागर उलटी करावी लागेल तर त्यात पाणी शिरेल. आणि ही उलटी कशाने होत असते? ज्ञानोबराई शिकवतात आपल्याला. श्रीगुरूंच्या समोर गेल्यानंतर एवढं नम्र व्हायचं आहे. पतित पतित पतित, मी त्रिवाचा पतित. अपराधाचा केलो पाहे पा ध्वजेचे चिरगुट नाही. ऐशे जे आघात जेत वेडावती वेद तेत अल्प मी मतिमंद काय होय. मी मतिमंद आहे आणि मी काय करणार आहे, माझ्यातून काय होणार आहे. हा, कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी. म्हणून हे अपार कैसेनी कवळावे. पुढची ओळी वाचा. वाचा म्हणजे झोप जाईल तेवढीच थोडीशी. ज्यांना झोप येते त्यांची झोप जाते वाचल्यावर. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवे. म्हणून हे अपार असलेलं ज्ञान कैसेनी कवळावे. हे गीता तत्व, याचं आकलन मी कसं काय करणार? माझ्या बुद्धीने ह्याचं आकलन कसं काय होईल? जिथं वेद सुद्धा वेडे होतात. सनकादिक वेडे पिसे झाले, हा तोही अंथुरनातवती दडे, एरू नेती नेती बहुडे. येत सनकादिक वेडे पिसे झाले. म्हणून एवढे मोठे मोठे लोक जर परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत असताना, म्हणजे त्याच्या संबंधी ते बोलू शकले नाहीत, चिंतन करू शकत नाही, ते चिंतन घडावं, त्याचा यथार्थ अनुभव यावा याच्याकरताही वेडे पिशे झालेले आहेत. पण असं असताना सुद्धा हे अपार कैसेनी कवळावे. मी हे अपार असलेलं गीता तत्व याला कवळ कशी काय घालू शकेल? माझी बुद्धी कसं काय गीता तत्व सांगू शकेल? मी गीतार्थावर कसं बोलू शकेन? महातेज कवने धवळावे. महातेज आहे म्हणजे सूर्य, त्याला कोणी उजळावं. किंवा हे महातेज म्हणजे परमात्मा स्वरूप आहे बरं का. परमात्मा स्वरूपाला महातेज म्हटलेलं आहे. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज. कैवल्यात काही प्रकार आहेत. एक आहे बद्ध कैवल्य, एक आहे मुक्त कैवल्य, आणि एक आहे महाकैवल्य. बद्ध कैवल्य म्हणजे जीव. मुक्त कैवल्य म्हणजे जो बद्ध होता तो मुक्त झाला. आणि महाकैवल्य म्हणजे जे कधी बद्ध होत नाही असं असलेलं चैतन्य, परमात्मा स्वरूप, त्याला महाकैवल्य असं म्हटलंय. कारण या तेजामुळेच सगळे कैवल्य, कैवल्य शब्दाचा अर्थ आहे केवळ भावाला कैवल्य म्हणतात. त्याला मोक्ष असं म्हणतात. जे एकच आहे, अद्वितीय आहे, असं असलेलं जे परमात्मा तत्व आहे, आता त्याच्या प्रकाशाने हे सगळं प्रकाशमान आहे. अहो चंद्र सूर्य सुद्धा यदादित्य गतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नव तत्तेजो भगवान म्हणतात विद्धी मामक. आणि असा परमात्मा आहे ज्याच्या तेजाने सगळं तेजवान झालेलं आहे, ज्याच्या ज्ञानाने सगळं ज्ञानवान झालेलं आहे. अशा परमात्म्याचं ज्ञान मी कसं काय करून देईन? म्हणून महातेज कवने धवळावे. महातेज आहे बरं का, महाकैवल्य नाही. महातेज म्हणजे हे परमात्मा स्वरूप. एक तेज आहे हे सूर्याचं तेज, चंद्राचं तेज, पण ह्या तेजालाही ज्याचं तेज आहे ते महातेज.
मग याची या महातेजे तेज होता क्षणा, म्हणून चंद्र सूर्य कवडसा किंवा ती वस्तू की तेजोराशी सर्व भूतात्मक सरीशी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे असो तेज. आणि आता ह्या तेजातला महातेज कवने दवळावे, मी कसं काय त्याचं प्रकाशन करू, माझी बुद्धी काय त्याचं प्रकाशन करणार आहे. आणि ते तेज गीतेत सांगितलंय. म्हणून गगन मुठी सोळावे मशके केवी, हे काम करणं म्हणजे मशके केवी गगन मुठी सोळावे. मशक म्हणजे चिलट, आणि चिलटासारख्या शूद्र माणसाने आकाश आपल्या मुठीत कसं काय धरावं, चिलटाने आकाश मुठीत कसं काय धरावं, तसं माझी बुद्धी म्हणजे चिलटासारखी आहे. मी म्हणजे चिलटासारखा आहे. आणि आता मी गीतार्थ सांगणं, ज्ञानेश्वरी सांगणं, मराठीत सांगणं म्हणजे परमात्म्याचंच वर्णन करायचं आहे, गीता तत्व सांगायचं आहे. माझ्यासारख्याने हे गीता तत्व सांगणं म्हणजे एखाद्या चिलटाने संपूर्ण आकाश आपल्या मुठीत धरण्यासारखं आहे. म्हणून हे कार्य शक्यच नाही. मग कशा करता कशाला सांगायला बसले, त्याचं कारण पुढच्या वेळीत सांगितलंय. मी का सांगायला बसलो, वाचा पुढच्या वेळी. पण मला एक आधार आहे, परी येथ एक असे एक आधारो. मी कशाला सांगायला बसलो असतो, मला माहिती आहे ना आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, पण तरी मी सांगायला बसलोय. त्याचं कारण परी येथ असे एक आधारो, एक इथे आधार आहे मला. तेनेची बोले मी सधरू, आणि त्यामुळेच त्या आधारानेच, तो आधार घेऊनच, त्यामुळेच मी धीर धरून, तेनेची बोले मी सधरू, सधीरू, त्यामुळेच मी धीर मला आलेला आहे. आता मला एक आधार दिसलेला आहे, आणि त्या आधाराने मी धीर होऊन बोलतोय, धीर धरून बोलतोय. कोणता आधार आहे म्हटले, जे सानुकूळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. आमचे श्री गुरु जे आहेत ते आम्हाला सानुकूळ आहेत. स अनुकूळ म्हणजे मला अनुकूल झालेले आहेत, विशेष कृपा त्यांची आहेत. आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत, आणि त्या निवृत्तीनाथ महाराजांची मला अनुकूलता आहे, त्यांची विशेष कृपा माझ्यावर आहे, आणि तोच माझा एकुलता एक आधार आहेत. आणि त्यामुळे मी धीर धरून बोलत आहे. वास्तविक पाहता याच्यात माझ्यात कोणतंही सामर्थ्य नाही. मी म्हणजे फक्त एक कळसूत्री बाहुली असते ना, तसा बसलो इथे. साईखडियाचे बाहुले चालविल्या सूत्राचेनी चाले, तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. कळसूत्री बाहुली व्हायचं म्हणजे ज्ञानोबा आहे. त्या ठिकाणी आपल्याला एखादं मोठं कार्य करायचं असेल तर आपण गुरुशी कसं अनन्य व्हायचं, तेव्हा गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्याकडून ते कार्य घडू शकतं. आपण आपलं स्वतः सोडतच नाही, आपण पूर्ण शरणागत होत नाही, आणि म्हणून आपल्या बुद्धीमध्ये तो ज्ञानाचा प्रकाश पडतच नाही. ज्ञानोबा किती समर्पित होतात. लोक बसलेले आहेत सगळे, आणखीन संत मंडळी सुद्धा आहेत, पण ज्ञानोबा आपली नम्रता लीनता प्रगट करतात. मी जे बोलणार आहे माझं याच्यात काही बोलणार, किंबहुना तुमचे केले. का निवृत्तीनाथ महाराज कृपा करणार नाहीत, का ज्ञानोबरांच्या? तसं तर ज्ञानोबराई सुद्धा समर्थच आहेत, पण तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवत आहेत. तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजची कृपा पाहिजे का, तुम्हाला माझी कृपा पाहिजे का?
मग तुम्ही कृपा प्राप्त करून कशी घ्यायची? कृपा प्राप्त करून घेण्याकरता किती लीन व्हायचंय, किती समर्पण पाहिजे श्रीगुरूंच्याकडे. ज्ञानोबरांच्यात आपण किती समर्पित व्हायचंय. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, परी तेत असे एक आधार. मला त्यांचा काय आहे? आधार आहे. श्रीगुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. श्रीगुरु सारखे जर माझ्या पाठीमागे असतील तर इतरांचा लेखा कोण करी. मला इतर कुठली साधनं करायची काय गरज आहे? कोणत्याही साधनाची मला गरज नाही, कोणत्याही देवाकडे जायची मला गरज नाही. नवे नवे मुख्य देवाकडे सुद्धा मला जायची काही गरज नाही. कारण आमचे श्रीगुरूचे एवढे समर्थ आहेत. त्यांच्या कृपेने सर्व काही होऊ शकतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्याकडे. म्हणून तेत एक असे आधारू. मला एक आधार आहे. तेनेची बोले मी सधरू. आणि त्यामुळे मी एवढा धीर धरून बोलतोय. म्हणजे अर्जुनाची पंथी परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती. म्हणजे आता संतांना एवढं बोलायचं, एवढा मोठा धीर आला कुठून तुम्हाला, असं तुम्ही म्हणाल कदाचित. परवडीचं बोलणं वाटेल तुम्हाला कदाचित. पण मी हे जे बोलतोय ना सगळं तिथं बसलेले आहेत. समोर बसलेले आहेत का सगळीकडेच आहेत? सर्व यदक्षरम मनाखेयम आनंदमजमव्यम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रय. तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहट तसे मज यातुरिगण. माझ्या हृदयात तेच बसलेले आहेत, बाहेरही बसलेले आहेत, आतही बसलेले आहेत, सर्वत्र तेच आहेत. आणि असे सद्गुरु कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संपन्न, शक्ती संपन्न निवृत्तीनाथ माझ्या, त्यांचा मला आधार आहे. परी येथे असे एकच आधार आहे. दुसरा मला कोणी आधार नाही. अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. हो, नाही तर ह्याचा थोडा आधार, त्याचा थोडा आधार, त्याचा थोडा आधार. हो, ज्ञानोबराय मात्र एकनिष्ठ आहेत. गुरुशी एकनिष्ठता कशी असली पाहिजे, म्हणून एको आधार. म्हणजे मला जगात एकच आधार आहे, दुसरा कोणाचा मला आधार नाही. श्री गुरु वाचोनी संसारी तारक नशेचे निष्ठंक आन कोणी. पुढं काय? इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. त्यानेचे असे एक मला एकच आधार आहे. हा एकू शब्दामध्ये सुद्धा ज्ञानोबरांना काय एकनिष्ठता सांगायची. हा आन काही. म्हणून परी येत असे एक आधारू. ज्ञानोबराय गुरूंशी एकनिष्ठता प्रगट करतात. अनेक ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मी त्यांच्या कृपेला प्राप्त झालो. काय? हा, जे तानेनी मी आपत्ते आणि माझे गुरु एक लवते, म्हणून कृपेशी एक हाते झाले. ते आई असावी आणि आईला एकुलता एक मुलगा असावा, आणि त्या मुलाला आईचा आधार आणि आईचं सगळं प्रेम त्या एकाच मुला. तसं ज्ञानोबराय म्हणतात, आमची श्रीगुरु रूपी माऊली आहे आणि तिचं मी एकुलतं एक. काय? तानेनी मिया आपत्ते आणि माझे गुरुशी एक लवते. हा, एक लवते म्हणून कृपेशी. हा, जे तानेनी मी आपते, मी त्यांचं ताण आपते आणि माझे गुरुशी एक लवते. मी एक
एकटंच आपत्य माझ्या गुरुला आहे. आहेत भरपूर, पण ज्ञानोबरांना असं वाटतंय मी एकटाच आहे आणि माझे गुरु मला एकटे, मी त्यांना एकटाच. आणि म्हणून कृपेशी अगदी एक हाती कृपा माझ्यावर मानायला काय हरकत आहे. आणि म्हणून मला परितेत असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू. मी धीर धरून बोलतोय, मी थोडंसं प्रौढीने बोलतोय, पण माझं बोलणं अभिमानाचं नाही बरं, काही स्वाभिमानाचं. श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे, हे स्वाभिमानाचं बोलणं आहे, अभिमानाचं नाही. कारण गुरूंचं सामर्थ्य माहिती आहे आणि मला गुरूंशिवाय दुसरा कोणता आधार नाही. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव, आणि नुसते गुरु माझा त्यांचा आधार आहे असं नाही, तर ते मला काय आहेत, सानुकूळ आहेत. आपण त्यांचा आश्रय घेतल्यानंतर सुद्धा त्यांची अनुकूलता पाहिजे आपल्याला. आपण त्यांचा आश्रय घेतलेला आहे, पण अजून ते आपल्याला सानुकूल नाही झाले. गुरूंची सानुकूलता खूप महत्वाची आहे. गुरु जर सानुकूल असतील तर मग शब्द जाता लोडिले, वेदाधिक अभ्यासिले, ते तैची म्हणे आपुले. सानुकूल वेदाधिक अभ्यास केलाय सगळा, इतकं शब्दशास्त्र आलोडलंय, पण ते वेदाधिक अभ्यास सुद्धा आपल्याला अनुभवाला येत नाही. शब्दाचं एवढं अध्ययन केलं, एवढं केलं, पण तरी सुद्धा आपल्याला ते अनुभवाला येत नाही. का? काय? सानुकूळ श्रीगुरु, सानुकूळ पाहिजे श्रीगुरु. गुरूंची कृपा त्याच्यात खूप महत्वाची आहे. म्हणजे गुरूंची कृपा जर झाली तर जेवढं काही अभ्यास झालेला आहे तो लगेच अनुभवाला येतो. आणि गुरूंची कृपा नसेल तर ते केवळ शब्द ज्ञान राहतं. भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात, आम्ही हे सगळं ऐकतच होतो लहानपणापासून. एरवी वाडवडिलाचे नि मुखे मी सदा तो ते ऐके. नाही, वाडवडिलाचे नि मुखे मी सदा तू ते ऐके, परी कृपा न किजेची तुवा एके, म्हणून नेनवेची काय. तू काही कृपा केली नव्हती म्हणून मला काही कळत नव्हतं देवा, ऐकत होतो. आपण लहानपणापासून वेद ऐकले, उपनिषद ऐकली. अर्जुन म्हणजे काय, सगळं शिकलेलं आहे ना. द्रोणाचार्यांच्याकडे सगळ्यांचे. अहो नारद अखंड जवळ आहे म्हणे, तो हे ऐशीचं वचन आहे काय. परी अर्थ न बुजवणी ठाय गीत सुखचे ऐकू. नारद यायचे, नारद सगळं सांगायचे, विष्णू सुक्त आहे, याम काय, तम काय. अहो गीता सांगायचे. नारद सुद्धा आल्यानंतर सगळी पुराणं सांगायचे. ब्रह्म असा आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे, अमुक आहे, तमुक आहे. नारद महर्षींना आम्ही सांगायचो, नारद महर्षी हे सांगण्यापेक्षा मगाशी म्हटलेला राग कोणता आहे तो सांगा मला. राग काही वाईट नाही, पण अर्थ न बुजवणी ठाये गीत सुखचे ऐकू. आम्हाला अर्थाकडे आमचं लक्ष कधी गेलंच नाही, आम्ही फक्त गीत सुखातच अडकू. म्हणून आम्हाला, आणि हे सगळं का झालं, तुझी कृपा नव्हती. आता तुझी कृपा झाली ना, सगळं कळायला लागलं. आपण मागचं सुद्धा कळायला लागलं. म्हणून अपार कैसेनी कवळावे आपलं पर्यत असे एक आधारू, तेनेची बोले मी सदुर. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव. गुरु अनुकूल झाले तर सगळं आपोआप अनुकूल होतं. नाथ महाराजांनी रामायण लिहिलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्ध रामायण झालं, नाथ महाराज म्हणले आता मी समाधी घेणार आहे. लोक म्हणले आता हे अर्ध पूर्ण कोण करणार. म्हटले गावोबा पूर्ण करील. आता गावोबा तिथे जो राहिलेला होता तो कशा करता, रामायण ऐकायला थोडा राहिला होता. तो म्हटला मी कीर्तनाला येणार नाही, प्रवचनाला येणार नाही, फक्त मला पंक्तीला बोलवायचं. पंक्तीत फक्त पोळ्या खायला आलेला गावोबा. पण आजचं रामायण गावबाच सांगेल असं म्हणून रावाला बसवलं आणि कृपा कटाक्षे.
ये हृदयीचे ते हृदय घाते. अनेक उदाहरणं आहेत अशी. संतांची कृपा झाली तर होता कृपा तुमची पशु बोले वेद. सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. ज्यांना ज्यांना श्रीगुरु अनुकूल झाले त्यांना जास्त शिकावं लागलं नाही. कदाचित त्यांना व्याख्यान करता येत नसेल, त्यांना कीर्तन करता येत नसेल, पण त्यांना अनुभवाचं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. एखाद्याला व्याख्यान खूप चांगलं करता येईल, एखाद्याला खूप चांगलं बोलता येईल, पण त्याला अनुभव असेलच सांगता येत नाही. आणि शेवटी उपयोगाला कोणतं ज्ञान येतं? अनुभवाचं. तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. शेवट उपयोगाला ज्ञान ते अनुभवाचं येतं. एखादा घोर प्रसंग आपल्यावर आल्यावर आपल्याला उपयोगाला कोणतं ज्ञान येतं? अनुभवाचं जे असेल तेवढंच येतं. आणि म्हणून जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे माझे गुरु मला सानुकूळ आहेत. कसे काय सानुकूळ आहेत? गुरु आपल्याला सानुकूळ आहेत कशाने ओळखायचं? निवृत्तीनाथ महाराज मला सानुकूळ आहेत. अहो म्हणून तर निवृत्तीनाथ महाराजांनी एवढं सगळं कार्य माझ्याकडून करून घेतलं. मला त्यांनी यंत्र बनवलंय, मला इथे बसवलंय आणि मला सांगायला लावलंय ज्ञानेश्वरी सांगा असा आदेश कोणाचा आहे? निवृत्तीनाथ महाराजांचा. आणि म्हणून मला ते अनुकूल असल्यामुळे त्यांनी माझ्यावर कृपा केलेली आहे. मला ज्ञानेश्वरी सांगायला बसवलंय. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. एरवी तरी म्हणजे विचार जर केला खरोखर मी कसा आहे, ज्ञानोबाराय म्हणतात मूर्ख आहे. म्हणजे ज्ञानोबाराय स्वतःला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. म्हणजे खरीच मूर्ख होती असं नाही. मी मूर्ख आहे म्हणजे हे गीता सांगण्याच्या बाबतीमध्ये मी कसा आहे? मूर्ख आहे असं घ्या. किंवा ज्ञानोबारायांनी घेतलेली नीलता आहे, किंवा ज्ञानोबारायांनी गुरूंच्या पुढे कशी नम्रता प्रगट करायची आपल्याला शिकवलंय. किंवा असाही एक अर्थ ऐकला होता चैतन्य गुरुवारी चैतन्य महाराज चमकातून. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेक. म्हणजे मी मूर्ख झालो असतो मला जर अविवेक झाला असता, पण आता मला अविवेक झालेला नाही म्हणून मी मूर्ख असंही करा. पण आता इथला जो अर्थ असा आहे जरी झाला अविवेक म्हणजे मला हा अविवेक झाला. तर अविवेक इथला कोणता आहे? कोणता अविवेक ज्ञानोबारायांना झालाय? अहो गीता सांगायची, गीतार्थ मराठीत सांगायचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना अपराधी का थोर आहे. हा कुठे गेले ते? हा परी अपराध तो अनेक आहे जो मी गीतार्थ कवळूप आहे. हा अपराध म्हटलाय ना, हाच अविवेक घ्यायचा आहे. गीतार्थ माझ्या बुद्धीत मी कवळू पाहतोय, गीतार्थ मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, हाच मला अविवेक झालेला आहे. आणि मी मूर्ख आहे म्हणजे गीता सांगण्याच्या बाबतीत, गीता तत्व कळून घेण्याच्या बाबतीत मी मूर्ख आहे. म्हणजे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं ते काम आहे. कशा करता? ज्ञानोबारायांना गुरूंची कृपा प्राप्त करायची, गुरुकृपेने हा ग्रंथ संपन्न करायचा असल्यामुळे एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू. माझ्याकडून हा अविवेक झालाय. आता मी बसलोय सांगायला, सगळे तुम्ही ऐकायला आलेले आहात. पण असं जरी असलं तरी सुद्धा आता गीता सांगितली जाईल, ज्ञानेश्वरी सांगितली जाईल, मराठीत सांगितली जाईल, रसाळवाणीत सांगितली जाईल. का? तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. दिवा लागलेला आहे माझ्यासमोर. कोणता दिवा? ज्या प्रकाशात मला ही ज्ञानेश्वरी सांगायची तो नित्य प्रकाश रूप असलेला दिवा. म्हटली कोणती? संत कृपा दीपकू सोज्वळू. सोज्वळू म्हणजे लखलखीत, पूर्ण जळाने भरलेला सोज्वळ. चालेल का?
सोज्वळ म्हणजे प्रेमळ है ना, सोज्वळ म्हणजे शुद्ध, सोज्वळ म्हणजे लखलखीत, असा दिवा माझ्या समोर आहे. तो म्हणजे संत कृपा हाच दिवा आहे. संत कृपेला ज्ञानोबारांनी इथे दिवा म्हटलंय. बाहेरचा दिवा दाखवतो पण सगळं बाहेरचं दाखवतो. रवी दीप हिरा दाविती देखणे पण अदृश्य दर्शने संतांनी. बाहेरचा दिवा हे सगळं बाहेरचं दाखवतो, बाहेरचा दिवा उलट भ्रम निर्माण करतो. पण अदृश्य असलेला परमात्मा, न दिसणारा परमात्मा दाखवणारा दिवा जर कोणता असेल तर तो संतरूपी दिवा आहे किंवा संतांची कृपारूपी दिवा आहे. जे बुद्धीही आकळिता साकडे मनोनी बोली उपाय सापडे उजेडे. परिनिवृत्ती कृपा दीप उजेडे देखे देखे न मी. निवृत्ती कृपा दीप उजेडे देखे न मी. निवृत्तीची कृपारूपी दीपाच्या उजेडात मी हे पाहिल. काय पाहिल मी? जे बुद्धी ही आकळिता साकडे. बुद्धीला आकळण्यासाठी ज्याचं संकट पडतं, बुद्धीला आकळण्याकरता जे संकट पडतं, म्हणून बोली विपाय सापडे. बरोबर ना? पण माझ्या बोलण्यात ते किंवा बोलण्यात सुद्धा जे विपायाने सापडतं, या कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. पण कशामुळे? निवृत्ती कृपा दीप उजियेडे. त्यांच्या कृपारूपे दीप आहे. म्हणून त्या ठिकाणी मनोनी हे असंवर्ग, दैविकीचे औदार्य वाचोनी स्वातंत्र्य माझे नाही. बाहेरचं दाखवतात. बुद्धी जी असते त्या ठिकाणी बाहेरचा दिवा बाहेरचा दाखवतो, पण होतो संत कृपा दीपको सोजोळो असे. असा सोजोळ असलेला संत कृपा दीपक माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ आहे. आणि त्यांची माझ्यावर कृपा असल्यामुळे आता निश्चित श्री गुरु सामर्थ्याचं वर्णन काय आहे याचा विचार करायचा आहे.